महाराष्ट्रामध्ये जे 4-5 वाचाळवीर आहेत त्या वाचाळवीरांमध्ये आमदार अमोल मिटकरी यांचा क्रमांक फार वरचा आहे. आपण कोण आहोत, कोणाबद्दल विधान करतो याचं जरासंही भान या माणसाला नसतं. त्यांच्या तालुक्यामध्ये किती किंमत आहे हे आपण एकदा पाहिलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी नुकतंच एक विधान केलं. बीडचे नवनिर्वाचित शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे हे आमच्या संपर्कात आहेत. त्यांनी अजितदादांना फोन केला होता असं विधान अमोल मिटकरींनी केलं आणि त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. या सगळ्या विषयात बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आहेत. अंकुशजी, अमोल मिटकरींनी काल विधान केलं. बजरंग सोनवणेंनी अजितदादांना फोन केला, मला पदरात घ्या अशी भाषा केली. नक्की काय आहे? अमोल मिटकरींच्या विधानाकडे कसं बघता? महाराष्ट्रामध्ये जे 4-5 वाचाळवीर आहेत त्या वाचाळवीरांमध्ये आमदार अमोल मिटकरी यांचा क्रमांक फार वरचा आहे. 2019मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. त्यापूर्वी ते कुठे होते हे त्यांच्या गावामध्ये असणाऱ्याला देखील सांगू शकत नाही. अजितदादांच्या मेहरबानीने त्यांना विधान परिषद मिळाली आणि विधान परिषद मिळाल्यानंतर आसमान त्यांना ठेंगणं झालं. ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळेला ते अजितदादांबरोबर गेले. ठीक आहे, प्रत्येकाला वैयक्तिक निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी तो घेतला, त्याबद्दल आमचं काही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण त्यानंतर मात्र सातत्याने आदरणीय पवारसाहेबांवरती टीका करणं, रोहित पवारांवर टीका करणं, सुप्रियाताईंवरती टीका करणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हा पक्ष फुटणार आहे, त्यांचे आमदार आमच्याकडे येणार आहेत, अशा प्रकारची बिनधास्त खोटी विधानं ते माध्यमांसमोर करतात. मला माहिती नाही अजितदादांकडे त्यांची किती किंमत आहे, पण अजितदादासुद्धा अनेकांना ओळखून असतात. काल 2 दिवसापूर्वीच त्यांनी बजरंग बाप्पा सोनवण्यांसंदर्भामध्ये विधान केलं. आपण कोण आहोत, कोणाबद्दल विधान करतो याचं जरासंही भान या माणसाला नसतं. बजरंग बाप्पांनी 10 जूनला अहमदनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या विजयोत्सवात सांगितलं की आम्हावरती जबाबदारी सोपवा आणि तुम्ही जेवढे आमदार आमच्यावरती जबाबदारी सोपवाल तेवढे आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. असं असताना सोनवणे दादांना फोन कशाला करतील? किंबहुना केला तर मला पदरामध्ये घ्या, मी तुमच्या पक्षामध्ये येतो असं म्हणणं अतिशय हास्यास्पद आहे. अमोल मिटकरींना त्यांच्या अकोला जिल्ह्यामध्ये, त्यांच्या तालुक्यामध्ये किती किंमत आहे हे आपण एकदा पाहिलं पाहिजे. माझा थोडासा माध्यमांवरतीच राग आहे. नको त्या माणसाला तुम्ही का म्हणून अशी प्रसिद्धी देता? अहो, या अमोल मिटकरीने DPDCमध्ये किंवा आमदार फंडामधून विकास कामासाठी पैसे देण्यासाठी पैसे मागतात असा उघड आरोप एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना एका मेळाव्यामध्ये केला होता. त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरींना माझी विनंती आहे की आपण शांत बसा, राहिलेली 5 वर्ष समाधानाने भोगा, जे काही तुम्हाला कमवायचे ते कमवा, पण राजकारणामध्ये तुम्हाला काही किंमत नाही, तुम्हाला कुठलीही पत नाही हे लक्षात ठेवा. अमोल मिटकरींनी जे विधान केलं ते तुमच्या पक्षाचे खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचं, मात्र आपल्या पक्षाकडून पण अनेकदा अशी विधानं केली जातात. अजित पवार गटाचे आमदार आमच्याकडे आहेत, स्वतः रोहित पवारांनी याचा उल्लेख केला होता. आमच्या संपर्कात आहेत, अजित पवार गटाचे आमदार आमच्याकडे येतील असा उल्लेख त्यांनी केला होता. याच्याकडे कसं? नाही, एक लक्षात घ्या, रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आमदार आहेत, पवार कुटुंबातील आहेत. त्याच्यामुळे जर का अजितदादा गटातील म्हणा किंवा इतर पक्षातील आमदार त्यांच्या संपर्कामध्ये असतील तर त्याची माहिती त्यांच्याकडेच असेल, माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे काही नाही. किंबहुना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा प्रवक्त्याला कोणी प्रवेशाच्या बाबतीमध्ये विचारेल अशी माझी अपेक्षा देखील नाही. आणखी एक मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे अंकुश जी, तुमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील हे कुठेतरी नाराज आहेत. प्रदेशाध्यक्ष पक्षाचा बदलणार आहे. स्वतः जयंत पाटीलही म्हणले माझा कार्यकाळ काहीच दिवसांचा राहिलेला आहे. या सगळ्यात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा खऱ्या आहेत का? त्यात किती तथ्य आहे?
एक तर सर्वप्रथम सांगतो की आपण म्हणालात प्रदेश अध्यक्ष नाराज आहेत. असं कुठलंही कारण नाही की ज्यामुळे जयंत पाटील आमच्या पक्षामध्ये नाराज आहेत. आज महाराष्ट्राचे पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि पक्षामध्ये अध्यक्ष बदलण्याची कुठलीही चर्चा नाही. आणि जयंतरावांनी देखील सांगितलं की जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे तोपर्यंत मी या पदावरती राहणार आहे. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कोण प्रदेशाध्यक्ष करायचं ते आदरणीय पवारसाहेब आणि पक्षाचे जे ज्येष्ठ नेते मंडळी ते करतील. त्यामुळे सध्या तरी प्रदेशाध्यक्ष बदलणं अशा प्रकारची चर्चा पक्षामध्ये तरी अधिकृतपणे नाही आहे. नक्कीच. त्यामुळे एकंदरीतच अमोल मिटकरींनी बजरंग सोनवणे यांच्याबाबत जे विधान केलं त्यात कोणतंही तथ्य नाही असं स्पष्टीकरण अंकुश काकडे यांनी दिलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.